नमस्कार मित्रांनो, स्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता माही लगेच बाहेर येते. तर अक्षय विचारतो की काय ग रमा, काय झालं, कुठे निघाली? अगं आपल्याला तर गप्पा मारायच्या होत्या, तू मला कॉफी पाजली त्यामुळे माझी झोप तर आता उडाली, त्यामुळे चल आपण गप्पा करूया. त्यामुळे तुम्हाला लहानपणी तुझ्या जे काही आठवणी होते त्याबद्दल सांग बरं. आणि हे बघ ना, अगं एकदा तुझ्या टीचर आपल्याला भेटल्या होत्या आणि लहानपणीच्या शाळेतील त्या टीचर तुझ्या लहानपणीच्या जे काही किस्से होते तर ते आपल्याला सांगत होत्या. तेव्हा माही मुद्दाम हो असं म्हणते. तेव्हा आता अक्षय हसतो आणि तू एका स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, आठवते की तुला? तेव्हा आता माही म्हणते की हो ना, शाळा तर मस्तच असते, खरंच शाळेत असताना खूप अशी मज्जा येत होती. तर अक्षय हसून विचारतो की अगं कुठलं असं गाणं होतं की त्या गाण्यावर तू शाळेत असताना डान्स केला होता? तेव्हा आता माही मुद्दा म्हणते की हो ते नाही का ते, अहो ते असं जिभेवर आहे माझं जिभेवर, म्हणून ती मुद्दाम आता सांगण्याचा प्रयत्न करते. कारण हिला कुठे माहिती असतं की रमाने लहानपणी कोणतं असं गाणं ऐकलं गायलेलं असतं म्हणून, आणि त्या गाण्यावर तिने डान्स केलेला असतो म्हणून ती मुद्दाम आता नाटक करत असते. तर अक्षय म्हणतो की काय जिभेवर, ओठावर? तेव्हा मात्र आता माही म्हणते की हो ओठावर आहे, ओठावर. अहो तेच ते, अहो ओठावरच आहे, परंतु ते मला नाही आठवत. तुम्हाला आठवत असेल, मला खरंच काही आठवत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं हो ना, मला सुद्धा खरंच काही आठवत नाही. तेव्हा अक्षय विचारते की अगं पण त्या बाईंचं नाव काय आहे? तर आता मुद्दाम माही म्हणते की तुम्हाला आठवते ना, अहो तुम्हाला त्या भेटल्या होत्या ना. कारण आता माहीला त्या बाईंचं नाव काय हे सुद्धा माहिती नसतं, म्हणून ती आता मुद्दाम हुलकावणी अक्षयला देत असते की तुम्हाला सगळं काही माहिती असतं. हा अक्षय तिला मुद्दाम विचारत असतो की अगं तुझे बाबा आणि तुझ्या आई वडिलांबद्दल मला पुन्हा एकदा सांग ना. अगं मी ऐकलेलं आहे पण पुन्हा एकदा मला ऐकायचं आहे, प्लीज सांग ना. तेव्हा आता तुझे बाबा तुझ्या 2 वेण्या लहानपणी घालून द्यायचे, आई तुला टिफिन करून द्यायची, असे अनेक काही लहानपणीचे किस्से होते त्याबद्दल सांग ना. तेव्हा आता माही मुद्दा म्हणते की हो ना, बाबा माझ्या वेण्या घालून द्यायचे आणि खरंच मला रोज बाबांची सारखी आठवण येते. आणि आई तर लगेच अक्षय म्हणतो की अगं एवढं काय त्यात, आपण तुझ्या आईला परत भेटायला जाऊयात. तेव्हा माही म्हणते की हो जाऊयात आणि झोपा आता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं झोपा काय, मी नाही झोपणार, अगं तुलाच गप्पा मारायच्या होत्या. तेव्हा आता लगेच माही म्हणते की अहो तुम्ही झोपा झोपा झोपा, मी नाही गप्पा करू शकत, म्हणून ती अक्षयला बळजबरीने झोपायला लावतेस. तेव्हा अक्षय झोपायला जातो. तोच लगेच माही आता मनात विचार करते की खरंच मी कितीही ठरवलं तरी सुद्धा मला रमाच्या काही अशा आठवणी माहिती नाही, किती मी असं थापा यांना मारू, किती खोटं बोलू, म्हणून आता माहीला खूप असं टेन्शन येतं. त्यानंतर आता इकडे साई हा रमाला म्हणत असतात की चल निघूयात. तेव्हा रमा विचारते की कुठे जायचे? त्यावर आता साई म्हणतो की आपण तुमचा जेथे ऍक्सिडेंट झाला होता तिकडे जाऊया आणि त्यानंतर आपण पुण्यात फिरूयात, चालेल ना तुम्हाला? तेव्हा मात्र आता लगेच ते दोघे तिकडे जायला निघतात. त्यानंतर आता इकडे माही ही जान्हवी आणि आनंद यांच्या रूम मध्ये असते. तर जान्हवी तिचं जे काही आता ते टॅटू असतात त्यावर जर काही ते लपवण्यासाठी, अक्षयला दिसून न देण्यासाठी काही क्रीम वगैरे लावत असते आणि म्हणते असं किती दिवस आपल्याला तुझे हे टॅटू लपवण्यासाठी असे कन्सिलरनी तुझं हे लपवावे लागेल बरं. तेव्हा आता माही म्हणते की डोंट वरी, खूप कमी दिवस लागतील. तेव्हा मात्र आता जान्हवी विचारते की म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं? तर माही म्हणते एक दिवस असा येईल की अक्षय मला आणि माझ्या टॅटूला स्वीकारेल. तेव्हा मात्र आता आनंद म्हणतो की जानू अगं तू हिचा कॉन्फिडन्स बघितलास का? आणि तेवढ्यात आता अभि तेथे धावत येतो वहिनी वहिनी करत, आणि बरं झालं वहिनी तू इथेच आहे असं म्हणतो. अगं ऐक ना, मला ऑफिसला जायचं आहे आणि एक महत्वाचं काम आहे, पण अर्था मला नाही सोड, आणि एक्झॅक्टली मी खरंच अजून तयार सुद्धा झालेलं नाही, त्यामुळे प्लीज तू तिला घे ना. त्यावर आता जान्हवी म्हणते की अरे मी तिला सांभाळलं असतं, परंतु आम्ही सुद्धा आज शॉपिंगला जातोय. तेव्हा मात्र आता माही म्हणते की डोंट वरी, मी सांभाळते ह्या अर्थाला. तेव्हा मात्र आता लगेच आनंद विचारतो की काय अगं हे कसं शक्य आहे, तू सांभाळणार अर्थाला असं मला म्हणायचं होतं. तेव्हा आता लगेच जान्हवी म्हणते की आपण इतकी मोठी रिस्क नाही घेऊ शकत, कारण हिच्या भरोशावर आपण अर्थाला नाही सोडू शकत. तेव्हा मात्र आता माही म्हणते की कमॉन, तुम्ही इतकं असं का बोलत आहे, तुम्ही काळजी करू नका, मी व्यवस्थित तिची काळजी घेईन. तेव्हा आता अभि म्हणतो की हे बघ आजी, अगं तिची काळजी वगैरे काही घ्यायची नाही, तिला फक्त सांभाळायचं आहे. तेव्हा माही म्हणते की ऍप्स स्टॉप इट, कशाला फालतू जोक करतोस तू? आणि हे बघ मागच्या वेळी जेव्हा मी अर्थाला सांभाळलं होतं तेव्हा ती थोडीशी रडली होती, पण त्यानंतर मात्र ती माझ्याशी छान अशी खेळली, नंतर ती इतकी छान राहिली की आमची फ्रेंडशिप खरंच छान झाली, त्यामुळे मी तिला आता खरंच खूप छान सांभाळू शकते. आणि ती आता बाहेर निघून जाते. तेव्हा आता सर्वजण तिला आवाज देतात, परंतु ती ऐकत नाही. तेव्हा आता अभि म्हणतो हिला असं अचानक काय झालं असेल बरं, म्हणजे ती परवाच्या दिवशी
काहीतरी असं स्वयंपाक वगैरे शिकत होती आणि आता तर ती अर्थाची काही काळजी घ्यायला सुद्धा तयार झाली. म्हणजे हे बघ, मागच्या वेळेस ती जेव्हा माहीसारखं वागत होती, परंतु आता जे काही वागते ते अगदी रमासारखं वागते. नक्कीला काय झालं असेल, नक्की हे सर्व काय घडतं? तेव्हा आनंदला हसू येतं. आनंद म्हणतो की हे बघ, अरे हे जग काही आहे असंच जर चालू राहिलं तर नक्कीही काही दिवसांनी रमा होऊ शकते. तेव्हा आता माहीच्या कानावर हे सगळं काही बोलणं तिला ऐकायला येतं, कारण ती दरवाजातून बाहेर येत असते. तेव्हा आता जान्हवी म्हणते की नाही, अरे तिने कितीही रमा बनण्याचा प्रयत्न केला आणि ती कितीही तरी सुद्धा ती अक्षयवर रमा सारखं प्रेम नाही करू शकत. अक्षयला एक ना एक दिवस कळणारच आहे. तेव्हा या सगळ्यांचं बोलणं ऐकून माही मनात म्हणते की हो, ते सुद्धा करेल मी. आणि रमा जितकं प्रेम करत होती तितकं नाही तर तिच्यापेक्षा खूप जास्त प्रेम मी अक्षयवर करेल. तेव्हा आता साई हा घरी येतो आणि तो रमाला आता ते झोपवतो आणि तिला आता थोडंसं अगदी थकल्यासारखं होत असतं. तेव्हा आता लगेच माई येते. माई हे सर्व पाहून विचारते की काय रे साई, अरे काय झालं? तेव्हा आता साई म्हणतो की हळूच माई, जरा हळूच बोल, कारण मी त्यांना तेथे हरवल्या होत्या, म्हणजे त्यांचा जेथे ऍक्सिडेंट झाला होता तेथे मी त्यांना घेऊन गेलो होतो आणि जेथे आपल्याला त्या सापडल्या होत्या तेथे, आणि त्यानंतर मी त्यांना अख्खं पुणे सुद्धा फिरवलं आणि त्यांनी सगळ्यांना विचारलं जिथे तिथे आम्ही गेलो की मला कोणी ओळखतं का, परंतु त्यांना मात्र कोणीच ओळखलं नाही. खूप आठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यांना काहीच असं नाही आठवलं. त्यावर आता माई म्हणते की मग काय झालं? तर साई म्हणतो की कदाचित त्यांना त्याचं स्थान आलं असेल आणि त्यांना चक्कर आली. तेव्हा आता माई टेन्शन मध्ये विचारते की मग आता काय करायचं? तेव्हा साई म्हणतो की थांबा माई, मी तिच्यासाठी नारळ पाणी घेऊन येतो, तू तिच्याजवळ येतेस थांब, तू कुठेही जाऊ नको. तेव्हा आता माई म्हणते की हो, आणि माईला सुद्धा आता रमाची काळजी वाटते. साई लगेच नारळ पाणी आणण्यासाठी निघून जातो. तेव्हा आता माई ही रमाकडे पाहते आणि ती मात्र चक्करून बेशुद्धच असते. तेव्हा मात्र आता माई ह्या देवाला हात जोडतात आणि म्हणतात की बाप्पा, अरे काय माझ्या पोट्याच्या आयुष्यात तू वाढून ठेवला आहे, देव जाणे. त्यांचं लग्न होईन ना म्हणून माईंना खूप आता काळजी लागते आणि ती देवाला हात जोडते. तेव्हा रमा खूप अशी थकल्यासारखी झालेली असते आणि खूप असा तिला टेन्शन सुद्धा येतं, कारण अख्ख्या पुण्यामध्ये तिला ओळखणारं कोणी तिला भेटत नाही. आणि तेवढ्यात मात्र रमाची जी काही ती शुद्धीवर येते आणि डोळे उघडून पाहते तर समोर तिला माई देवप्पाला हात जोडताना दिसतात. रमा थोडीशी कावरी बावरी होते आणि इकडे तिकडे पाहते आणि लगेच उठून बसते. तर माई विचारतात की काय ग, काय झालं, तुला आता बरं वाटतं ना? तेव्हा आता रमा विचारते की साई कुठे गेले? तेव्हा मात्र आता माई म्हणतात की गेले तुझ्यासाठी तो नारळ पाणी आणण्यासाठी. आणि काय ग, झाले का पुणे सगळं काही ढुंडाळून? आता तुझं सगळं काही झालं, पुणे शोधलं, तुला कोणी ओळखलं नाही, मग आता तरी तू माझ्या पोट्याबरोबर लग्न करशील ना? तेव्हा आता रमाला वाईट वाटतं. रमा लगेच माईंना म्हणते तुम्ही हे सगळं काही कसं बोलू शकतात बरं? तेव्हा मात्र माई लगेच तिच्यासमोर हात जोडतात आणि पोट्टे, मी तुझ्यासमोर हात जोडते. अगं तू जरी साई बरोबर लग्न नाही केलं तर कुठेही आम्हाला तोंड दाखवायला जागा नाही उरणार ग. अगं शेजारी पाजारी सगळे काही लोक आम्हाला विचारतात की तुम्ही ही बिन लग्नाची पोट्टी घरामध्ये का ठेवून घेतलीस, कोण आहे ती तुमची, मग कुणाला काय काय असं उत्तर आम्ही द्यायचं? तेव्हा रमाला खूप असं वाईट वाटतं. रमा आता रडत असते. तर माई म्हणतात की हे बघ, तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर तू माझ्या साईशी लग्न कर, नाहीतर तू तुझा स्वतःचा विचार कर, तुला या घरामध्ये आम्ही नाही ठेवून घेऊ शकत. तू विचार कर की तुला कुठे जायचं म्हणून आणि कुठे राहायचं म्हणून. असे कडक शब्दात माई आता बोलते आणि आतमध्ये निघून जाते. त्यानंतर मात्र आता रात्र होते. रमा आणि माई खाली झोपलेले असतात आणि साई बेडवर. तर रमाला काही झोप येत नसते, सारखं ती विचारत असते. तेव्हा तिला सारखा तोच विचार असतो की उद्या तुझं लग्न आहे आणि तिला स्वतःबद्दल तर काहीच असं आठवत नाही. नाव गाव काय करते, तू कोण आहे, सगळं काही नाही आठवत आणि स्वतःबद्दल तुला असं काहीच माहिती नाही. आणि ह्या माणसाचं म्हणजे साईचं तुझ्यावर तर प्रेम आहे, परंतु फक्त प्रेम असून काय उपयोग आहे? त्याला आणि तुला खरंच एकमेकांबद्दल काही माहिती नाही आणि माझ्या जे काही भूतकाळ आहे त्याबद्दल सुद्धा काही माहित नाही. त्यामुळे आता हीच अशी वेळ आहे, मी हे लग्न नाही करू शकत. हे लग्न करणं एक चुकीचं आहे, त्यामुळे आताच मला काय ते आहे ते ठरवावे लागेल. म्हणून ती माईकडे डोकावून पाहते की माई झोपलेली आहे म्हणून, आणि साईकडे सुद्धा पाहते आणि हे दोघे झोपलेले आहे. त्या संधीचा फायदा घेऊन ती आता तेथून जाण्याचा निर्णय घेते आणि लगेच उठते, दरवाजा उघडते आणि बाहेर जाते. म्हणून आता ती तेथून पळून येते आणि बाहेर मात्र ती आता तिकडे शहराकडे येते आणि तेथे मात्र एक बाई आता जी काही वेश असते तर ती इकडं वेड्यासारखं करत असते आणि रमा मात्र तेथे येते. रमा विचार करत चाललेली असते की नक्की कोणीतरी माझ्या इथे ओळखीचं असेल, नक्की असं कोणीतरी मला भेटेलच जे मला ओळखत असेल. आणि जे हा बाईचं रमाकडे लक्ष जात. रमा बिचारी आता नक्की मला काहीतरी अशी वाट सापडेल
पडेल याचा विचार करत येत असते। तेव्हा मात्र आता ही अगदी स्टाईल करणारी बाई म्हणते की आपल्या एरियात नवीन असं पाखरू तर बघायलाच पाहिजे, नक्की हे पाखरू आहे तरी कोण। आणि ती अगदी लगेच आपला पदर असा स्टाईल मध्ये फिरवत फिरवत रमाजवळ येते आणि विचारते की काय ग, तू येथे एकटी काय करते। तेव्हा मात्र आता रमा म्हणते की मला काही आठवत नाही, मी आठवण्याचा खूप असा प्रयत्न करते। आणि आता ही भोळी भाबडी रमा, तिला कुठे काही माहिती असतं की ही बाई किती चॅप्टर आहे ते। आणि बिचारी आता रमा तिला सगळं काही खरं सांगून जाते, माझं घर कुठे आहे, मी कुठून आले याबद्दल माझं घर शोधते। तेव्हा आता ती बाई म्हणते की खरंच तुला काही आठवत नाही का। तेव्हा रमा म्हणते की नाही, आणि तुम्ही ओळखतात का मला, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे ते। आणि ती बाई लगेच म्हणते की हो मी तुला ओळखते। आणि लगेच तिच्या डॉलीला आवाज देते की डॉली, अरे हे बघ ना आपल्याकडे कोण आलं म्हणून। आणि जी काही डॉली असते ती डॉली लगेच आता अगदी वाकडं तिकडं चालत येत असते अगदी तोऱ्यात स्टाईल मध्ये आणि रमाकडे येते आणि त्या दोघीही रमाला छेडत असतात। आणि खरंच हे तर वेगळंच पाखरू आहे, अगदी स्टाईल बाज। आणि त्या दोघीही रमाला अगदी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात, तिचे केस असे बाजूला करतात आणि तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतात। तेव्हा रमा आता घाबरते। रमा म्हणते की बापरे, मी तर काही वेगळ्याच ठिकाणी आले आणि आता मात्र यांच्या ताब्यातून कसे सुटू। तेव्हा त्या आता रमाच्या हाताला धरतात आणि ती म्हणते की चल माझ्यासोबत चल। रमा म्हणते की मला नाही यायचं। तेव्हा मात्र आता रमा नाही नाही म्हणत असते, तर ती बाई आता जबरदस्ती करते की अगं मी तुला ओळखते, चल माझ्यासोबत। तर रमा म्हणते की मी तुम्हाला नाही ओळखत आणि मला सोडा, म्हणून रमा लगेच तेथून पळ काढते। आणि आता ते दोघी एकमेकींना टाळ्या देतात आणि रमावर खूप असे हसतात की शेवटी भाग गई असं एकमेकींना म्हणतात। तेव्हा रमा मात्र आता इतकी घाबरलेली असते आणि आता त्या बायका मस्त असे एन्जॉय करत असतात। रमा धावतच परत आता साईच्या रूम मध्ये येते, दरवाजा उघडते। रमाला इतका दम लागलेला असतो, जोरजोराने ती श्वास टाकत असते। आणि तेव्हा मात्र आता ती तेथे साईच्या पायाजवळ बसते आणि साईला धक्का लागतो आणि आता रमाला इतका जोरजोराने दम लागलेला असतो आणि ती श्वास घेत असते। तर साईला लगेच जाग येते आणि साई लगेच घाबरूनच उठतो। तेव्हा साई लगेच उठून रमाला विचारतो की काय हो मॅडम, काय झालं नेमकं, तुम्हाला हे सगळं काय होतं आणि काय होतं तुम्हाला, थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो। तेव्हा रमा मात्र काही बोलत नसते, ती तर पूर्णपणे आता घाबरून गेलेली असते। साई धावतच जातो आणि किचन मधून पाणी घेऊन येतो आणि रमाला देतो, मॅडम पाणी घ्या। तेव्हा आता रमा पाणी घेते आणि अगदी घटघट ते पाणी पिऊन घेते। साई म्हणतो की जरा सावकाश, तुम्ही शांत व्हा आणि तुम्हाला नेमकं काय हो राहिलं असं विचारतो। तेव्हा आता रमाला खूप असा त्रास होत असतो। रमा म्हणते की कळत नाही, माझं डोकं अगदी जड झाले। तेव्हा आता साई विचारतो की मॅडम तुम्हाला नक्की काही आठवायला सुरुवात झाली का, काही आठवते का। तेव्हा रमा नाही असं म्हणत असते। रमा म्हणते की मी खूप प्रयत्न केला की मला काहीतरी आठवेल, मी खूप असा विचार करते परंतु मला काही आठवत नाही आणि ह्या जगाशी मी आता हे सर्व आठवताना सामना नाही करू शकत। या क्षणी मला खरंच काही कळत नाही की नक्की मी काय करू, ते मला काय करू आणि काय नाही हे सगळं काही सुचत नाही। आता या क्षणाला फक्त मी तुम्हाला ओळखते, तुम्ही खरंच मनाने खूप चांगले आहात, तुमच्याकडे माणुसकी आहे। म्हणून रमा ही साई समोर हात जोडते आणि प्लीज तुम्ही मला मदत करताल का असं विचारते। मी हे लग्न नाही करू शकत असं ती आता साईला म्हणते। मला माहिती नाही पण मला हे सगळं काही चुकीचं वाटतं। त्यावर आता साई सुद्धा आता रमाबद्दलच विचार करतो। त्याला आता रमाची जी काही अवस्था झालेली आहे ती नाही पकवत, तो रमाला आता धीर देत असतो। तो रमाला म्हणतो की हे बघा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला हवा तेवढा वेळ तुम्ही घ्या, तुम्हाला नाही वाटत नाही लग्न करायला मग आपण हे लग्न नको करायला, जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत आपण हे लग्न नाही करायचं आणि जोपर्यंत तुम्हाला काही आठवत सुद्धा नाही तोपर्यंत तुम्ही येतेच आपल्या घरामध्ये राहा, माझं काही म्हणणं नाही आणि माझ्या माईचं तुम्ही टेन्शन घेऊ नका। तेव्हा माई आता झोपी गेलेली असते आणि मी माईला समजावेल, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही शांत व्हा, म्हणून तो रमाला खूप मोठा असा एक धीर देतो। तेव्हा रमा कुठेतरी शांत होते। त्यानंतर आता सकाळ होते। तेव्हा रमा ही उभी असते आणि माई येते। माई हातात पिशवी घेऊन कुठेतरी निघलेली असते आणि रमाला पाहते आणि म्हणते की अगं पोट्टे, तू तयार हो, भटजी येतीलच आणि आज तुमचं लग्न आहे, तू का तयार होत नसेल। तेव्हा मात्र आता रमा म्हणते की हे बघा, मला हे लग्न नाही करायचं। तर माई लगेच मागे वळून रागाने पाहते आणि विचारते की काय ग, काय झाले, का तुला हे लग्न करायचं नाही आणि ठीक आहे तू नको हे लग्न करू असं मुद्दाम म्हणते आता, कारण माईचं सुद्धा आता ह्या रमाला कसं लग्नाला तयार करायचं यामागे एक प्लॅन असतो आणि ती मुद्दाम आता शांत होते आणि नको हे लग्न करू असं रमाला म्हणते। तेव्हा आता माई तिचा प्लॅन नुसार आता ती मुद्दाम रमाला विचारते की अगं, मी तुला काढा बनवला होता, तू नाही प्यालीस का, मी तुला काढा गरम करून देते। म्हणून माई आता
काढा गरम करायला घेतात आणि त्यामध्ये तिला एक पावडर मिक्स करायची असते। तर रमा आता लगेच म्हणते की इतकी शांत का आहेत आणि माईंला विचारते की माई, मी तुम्हाला लग्नाला नकार दिला म्हणून तुम्हाला राग नाही का आला? तर माई आता मुद्दाम अगोदर तिकडे रागावून तोंडच वाकडं करतात आणि परत शांतपणे म्हणतात की अगं मला कशाला राग येईल बरं, आणि पूर्ण ती पावडर आता त्या काढ्यामध्ये मिक्स करून देते आणि रमाला म्हणते की तुझ्या मर्जीनुसार हे लग्न कसं होईल बरं, कसं आम्ही हे सर्व करू। आणि आता त्या काढ्यामध्ये ती पावडर ती मिक्स करून देते आणि अगदी प्रेमाने तिला ती काढ्या पहिला घेऊन येते। अगं घे ना, गरम आहे काढा, तुला नाही ना लग्न करायचं मग नको करू। तेव्हा मात्र आता माई इतक्या प्रेमाने तिला तो काढा प्यायला देतात। तर मला खरंच असं वाटतं की माई नक्की बदलल्यात म्हणून। तेव्हा ती विचारते की खरंच माई? तेव्हा माई म्हणते की अगं पोट्टे घे ना, हा काढा तू पिऊन घे। तेव्हा आता रमा तो काढा प्यायला हातात घेते आणि माईला म्हणते की खरंच तुम्ही सगळेजण खूप चांगले आहात। तेव्हा आता माई मुद्दाम हसून आणि प्रेमाने म्हणतात की हो, काढा पिऊन घे आणि निवांत अशी झोप। तेव्हा आता रमाला खरंच असं वाटतं की नक्की माई सुद्धा तिला किती प्रेम करतात, म्हणून आता ती इतकं प्रेमाने वागल्यानंतर शेवटी तो काढा पिऊनच घेते। परंतु यामागे मात्र त्या काढ्यात जी काही पावडर मिक्स केलेली आहे तर त्यामुळे मात्र रमाला काही असं कळणार नसतं आणि शेवटी ती त्या प्रेमाने तो काढा प्यायला घेते। तेव्हा आता माई पुढे येतात, तिच्याकडे बघत आता मनात म्हणतं की तुझं लग्न माझ्या पोट्याशी होऊनच राहील आणि केव्हा तू हा काढा पेते असं मला झालंय। म्हणून मागे डोकावून पाहतात तर रमा अगदी काढा गार करत प्यायला घेते आणि सगळं काही काढा तो पिऊन घेते आणि शेवटी माईला तर आता हिने सगळं काही काढा पिऊन घेतला म्हणून खूप आता आनंद होतो आणि बरोबर आता मी हिला लग्नाला कसं तयार करते हा प्लॅन तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो। त्यानंतर आता इकडे अभि आणि पार्वती आजी आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात। तेवढ्यात आता सीमा ही त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि त्यांना देते। तेव्हा मात्र आता लगेच सीमा ही त्यांना म्हणते की आज घरामध्ये मी पूजा ठेवलेली आहे, त्यामुळे तुम्ही काम संपवा आणि लगेच घरी या। तेव्हा आता अभि म्हणतो की अगं मोठी आई, त्याची काही गॅरंटी देता येत नाही, कारण आज ऑफिसमध्ये खूप एक महत्त्वाची मीटिंग आहे। त्यावर आता सीमा म्हणते की नाही, असं नाही चालणार, कामही रोजचे असतात, पूजा ही रोज रोज घरामध्ये होत नसते, त्यामुळे अभि तू प्लीज लवकर ये आणि हे जे काही करतो ते आपल्या घराच्या भल्यासाठीच करतो तापो। तेव्हा आता आजी म्हणते की अगं पण जरा काही तू अगदी काम हे सगळं काही ऑफिस मधील बघून ही पूजा ठेवायची होती। तेव्हा सीमा म्हणते की हो आई, मी तो सुद्धा विचार केला, परंतु मुहूर्त तर आजचा होता आणि आपल्या घरामध्ये सध्या काय सुरू आहे, किती असे विघ्न येतात, म्हणून पूजा ही घरात घालणे खरंच खूप असं गरजेचं होतं, म्हणून मी आजचा मुहूर्त काढला आणि ही पूजा ठरवली। तेव्हा आता आजीला टेन्शन असतं। आजी विचारते की अगं पण हे सगळं काही म्हणून तू माहीला आता अक्षय सोबत पूजेला बसवणार आहेस का? त्यावर आता सीमा म्हणते की हो आई, तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, सगळी तयारी सुद्धा झालेली आहे, गुरुजींनी मुहूर्त सुद्धा काढलेला आहे आणि ते स्वतः येऊन लगेच आता पूजा सुद्धा मांडणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही लवकर या ऑफिस मधून। तेव्हा अभि या सगळ्याचा विचार करत असतो आणि म्हणतो की मोठी आई नो प्रॉब्लेम, आम्ही ऑफिस मध्ये तर लवकर येऊ। आता तू हे सगळं खात्रीने सांगते की त्या माहीला तू पूजेला बसवणार आहे म्हणून? अगं नाहीतर ती परत अक्षय समोर काहीतरी असा गोळ घालून ठेव आणि आरती घेईल, काहीतरी भलतच करेल आणि अक्षयला चटका बसेल, असं काहीतरी ती वेगळंच वागेल। तेव्हा आता सीमा ही एकदम अभिकडे डोळे वटारून पाहत असते आणि त्याला खुणावत असते की शांत राहा अभि। तर आता आजी सुद्धा म्हणते की सीमा अगं तू हे जे काही करते ना ते मला सुद्धा नाही पटत आणि जर परत त्या माहीने काही घोळ घालून ठेवला तर त्याला मात्र जबाबदार तू असेल। तेव्हा आता सीमा होला हो करत असते आणि अभिकडे मात्र ती रागाने पाहते आणि त्याला शांत राहायला सांगते। त्यानंतर मात्र इकडे माईने तर कमालच केलेली असते, रमाला ते कसलं तरी आता ती पावडर टाकून तो काढा प्यायला दिलेला असतो, तसतशी आता रमा ही फक्त आता एक बाहुलीप्रमाणे असते। माई तिला आता अगदी लग्नासाठी तयार करते, तिला सगळं काही व्यवस्थित साडी वगैरे घालून अगदी कानातील वगैरे घालते आणि मस्त असं नवरीच्या वेशामध्ये तयार करते। या रमाला मात्र काही कळत नसतं की नक्की माई तिच्यासोबत काय करते ते। ती अगदी आता ठोम्यासारखी तेथे बसलेली असते आणि तयार होत असते पूर्णपणे। आता ती त्या पावडरच्या जे काही ग्लॅनीतच असते। रमाला तर खूप चक्कर येत असतात, तरी सुद्धा ती माई तिला धरते आणि एका हाताने तिच्या हातामध्ये बांगड्या वगैरे सगळं काही हार वगैरे घालून तिला मस्त तयार करते। तोपर्यंत गुरुजी सुद्धा आलेले असतात आणि लग्नाची सर्व काही तयारी ते करत असतात। तेव्हा आता माईने साईला खोटं सांगितलेलं असतं की आता ही
रमा लग्नासाठी तयार झालेली आहे म्हणून. तेव्हा साई सुद्धा आता खरंच त्याला असा आनंद होतो आणि तो तर खरंच लग्नासाठी तयार होतो आणि गुरुजींना जे हवं नाही ते नको ते पाहत असतो आणि गुरुजी तोपर्यंत सगळी तयारी करत असतात. हातामध्ये फुलं घेऊन येतो आणि गुरुजींना विचारतो की येथे ठेवू का. तर गुरुजी म्हणतात की हो ठेवा. आणि तुम्हाला अजून काही आणायचं आहे का असं साई त्यांना विचारतो. तर गुरुजी विचारतात की नवरी मुलगी तयार आहे का. जर तयार असेल तर त्यांना लगेच घेऊन या. तर साई लगेच माईला आवाज देतो. तोपर्यंत माई ही आता मस्त तयार करते आणि रमाचं ते खुललेलं रूप पाहून मस्त तिची अगदी दृष्ट सुद्धा काढते. साई आवाज देतो की माई झाले का. तर माई म्हणते की हो आले. तोपर्यंत साई आता त्या बाहेर येण्याची वाटच बघून असतो. तेवढ्यात आता माई ही रमाला धरते आणि तिला धरूनच ती बाहेर घेऊन येते. रमाचे पूर्णपणे आता असे तोल जात असतात कारण त्या ग्लॅनीमध्ये तिला काही कळत नसतं. आणि साई जेव्हा या रमाला नटलेलं नवरीच्या वेशात पाहून तिच्याकडे एकटक पाहतच असतो. साईला आता रमाचं ते रूप बघून खूप असा आनंद होतो. तेव्हा माई तिला धरून येते, सावकाश असं म्हणते. तेव्हा साई एकटक अगदी पायापासून वर अगदी ती साडी जी रमा नेसलेली आहे तर ती किती सुंदर दिसते म्हणून एकटक तिच्याकडे बघत असतो. त्याला खूप छान असं आता ही रमा आपली आवडायला लागलेली असते आणि तो अगदी तिच्या प्रेमामध्ये अगदी अखंड बुडतो. तेव्हा रमाला मात्र काही कळत नसतं. तर माई तिला धरते. तेव्हा माई लगेच आता साईला विचारते की काय रे, काय झालं, तू असं का बघतोस तिच्याकडे. अरे नवऱ्या मुलाने होणारे नवरीकडे असं टकामका बघायचं नसतं. अरे हा खूप मोठा असा अपशकुन ठरतो. तेव्हा आता साई लाजतो. साई म्हणतो की तसं नाही माई. माई म्हणते की नाही, बस बरं, चल तिकडे. तेव्हा मात्र आता साई म्हणतो की खरंच माई, खरंच मला इतक्या छान दिसायला लागल्या, त्या इतक्या छान सुंदर दिसतात आणि खरंच मला त्या खूप आवडतात. आणि मॅडम अहो मला माईने सांगितलं की तुम्ही या लग्नासाठी तयार झाल्यात म्हणून. परंतु आता साई जे काही बोलतो तर ते रमाला काहीच कळत नसतं. साईला खरंच खूप आनंद झालेला असतो. साई म्हणत असतो की तुम्ही माझ्या आयुष्यात येणार, आपलं लग्न होणार, खरंच मला इतका आनंद होतोय. तेव्हा आता माई म्हणते की अरे बस कर ना, चल ना आता, बस ना आता तू, गुरुजींची तयारी सुद्धा झाली. तेव्हा आता साईला तर खूप असा आनंद होत असतो. परंतु रमा तर ग्लॅनीतच असते, तिला काही कळत नसतं आणि माई तिला हाताला धरतात आणि त्या पाटावर बसायला घेऊन येतात. तेव्हा आता रमा ही अगदी त्या ग्लॅनीत पाहतच असते आणि आता पाटावर बसायला जाते. तर आता रमाचे तोल जात असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा खरंच आता साई आणि रमा यांचे 7 फेरे सुद्धा होतात आणि सगळे काही विधी लग्नाचे होऊन शेवटी मंगळसूत्र घालण्याचा विधी असतो. आणि साई जेव्हा आता रमाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला जातो तोच लगेच रमाला तिचा सगळा काही भूतकाळ आठवतो. जेव्हा अक्षय सोबत तिचं लग्न झालेलं असतं आणि अक्षय तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं, तेव्हा ते क्षण आता तिला आठवतात. म्हणून आता साई जेव्हा मंगळसूत्र घालायला जातो तोच लगेच रमा जोरात ओरडते की थांबा आणि ती आपल्या गळ्यात जो काही हार घातलेला आहे तो काढून फेकून देते आणि मला हे लग्न नाही करायचं असं स्पष्ट शब्दात ती आता तेथून लगेच उठते आणि माई आणि साई यांना सांगते. आणि तिला सगळं काही आता आठवतं की माझं लग्न अगोदर झालेलं आहे आणि तुम्ही आता जबरदस्तीने माझं दुसरं लग्न सुद्धा लावून देता. म्हणून आता रमाला सगळं काही आठवल्यानंतर डायरेक्ट रमा आता मुकादमांच्या घरी येते आणि आपला तो गेटचा दरवाजा उघडते. तोपर्यंत आता इकडे अक्षय आणि माही ही पूजेला बसलेल्या असतात आणि आता अक्षयला रमा जेथे आलेली आहे तर असे त्याला स्पर्श असं तिचा जाणवल्यासारखा होतो. नक्की आपली रमा येथे आलेली आहे असा भास त्याला होतो. तेव्हा आता अक्षय लगेच पूजेतून उठतो आणि रमा एक एक पाऊल आत येत असते. तर अक्षय म्हणतो बाहेर कोणीतरी आले असं वाटतं. तेव्हा रमाला इतका आनंद झालेला असतो आणि रमा आता दरवाजाची बेल वाजवायला येते आणि अक्षय लगेच बाहेर येतो. तेव्हा आता मित्रांनो, आपल्या अक्षय आणि रमा यांची भेट होईल का. कारण ज्या क्षणाची आपण इतक्या दिवसापासून वाट बघत होतो तर रमाला आपलं सगळं काही आता आठवतं आणि शेवटी आपल्या रमाने मुकादमांच्या घरामध्ये पाऊल टाकलेलं असतो आणि अक्षयला सुद्धा आपल्या प्रेमाची इतकी आठवण असते. कारण त्याला आता जी त्याच्या सोबत बसलेली आहे तर ती रमा नाही तर बाहेर जी आलेली आहे तर तिची जास्त ओढ लागते आणि अक्षय धावतच आता तिकडे जातो. तेव्हा मित्रांनो, पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.